नमस्कार मित्रांनो, भावांनो, बहिणींनो, शुभ संध्याकाळ सगळ्यांना. काय चाललंय तुमचं, काय नाही. दिवस मावळायच लागलाय बरं का, आता संध्याकाळच झाली म्हणायचं. अंधार पडायला लागलाय. चालू आहे ती बाहेर सगळ्यांची कामं, दहा ही म्हशीची काढायची, पेंट ठेवायची, पुन्हा मामा जाते तर दूध घालायला. काय करायचं, रात्री लय माझं डोकं हे झालं. मामा की कोणती, बारकं मामा की कोण बोलायचं, मोठं मामा की कोण बोलायचं, मला तर काय समजना झालंय. मी जसं आता मामा म्हणतील तसं एक वेळा करून बघणार. आता एक वेळेस बघितलंयच करून, आता पुढच्या वेळेस पण जसं म्हणतील तसं. आता त्यांनी घेतलंय भावाला बोलवून, ती यायला लागलाय आज. आता यूज तर करूच तर 8-9 वाजतेलच त्याला, म्हणजे 4 वाजता निघला असेल ते, त्याच्यामुळे त्याला उशीरच होईल यायला. 4च वाजले असतील किंवा 3, काय माहिती. असं काय टायमिंग मला असं काय कन्फर्म माहीत नाही. तर येईल ती आज, येणारच आहे 100%. बघू काय होतंय. मामाचा त्याचा विचार काय होतंय ते होऊ द्या. आणि मी काय ह्यातलं खोटं काय सांगत नाही, हा ही सगळं खरं सांगते. माझ्याकडून जरी काय चुकलं असलं तर मी चुकलं माझं, काय अजून म्हणून. मामा म्हणतात ना, माग माफी, मामासाठी माफी मागते. काय करू आता. मस्त बारकं मामा म्हणते ते, बिरू मामा माणसा नावं ठेवते ते आम्हाला, भाची कामाला जाते, ही करते ती करते. पण एक गोष्ट ऐका तुम्ही, आता इतके दिवस आपल्याला इथं राहायचं आहे म्हणल्यावर आपल्या पण जनाला नाही मनाला तर लाजतेच की माणूस. मामी जाते त्या कामाला ना, आपण घरात उगाच बसायचं का? हां, आज त्यांच्यासमोर मी बसून काय बोलायला लागले का अजून मला म्हणते, मामा तुला सांगितले ना कामाला जायचं नाही जायचं, बसून खा घरात येतं तुझी तू. काय करावं काहीच कळत नाही म्हणून आतल्या खोलीत येऊन बसले मी इकडं. माझं डोकं चालायचं बंद झाले. मी आता डोकं चालवणार नाही. जे आता हे 2 मामा म्हणतील का नाही त्यांच्याप्रमाणेच आता भाव पण येतो. या आई अण्णा आहे तिथं पुण्यातच, तिथनं त्यांनी पाठवून दिले भावाला. गाडीवरती यायला लागलाय, कोणता जोडीदार घेऊन यायला लागलाय वाटतं. पाठवलंय आता भावालाच, आल्यावर बघायचं आता कसं होईल तसं होईल. त्याच्या है ना, काय होईल ते होईल सगळ्यांच्या विचारानं. आधीच मला सगळेजण म्हणते ती लय बोलती, लय शहाणी झाली आहे, अति शहाणी झाली आहे. माझी मला माहिती आहे मी काय सहन करते या. बरं, मी सहन करून मामाच्या शब्दाला मान देऊन मी गेलती बरं का. मी गेली होती, पण माझ्या मामाचाच तिथं अपमान झाला. तर मला तिथं जाण्याची इच्छाच होत नाही, जिथं आपल्या माणसांना किंमत नाही. हां, जिथं आपल्या माणसांना किंमत नाही तिथं कसं तुम्ही सांगा जावं वाटेल. काय व्हायचं ते होऊ द्या, माझ्या आयुष्याचं मला घेणं देणं नाही. काय होईल ते होईल, माझ्या आयुष्याचं फकाट झालं तरी मला चालेल ना. मला नवऱ्यानं कायमचं नाका नाही ना. पण मला असं वाटतं की तिथं ना आपल्या मामाची किंमत नाही, आपण कशाला जायचं. ही माझं एकटीचं मत आहे बरं का. आता ही मामा म्हणतात जा तू ऐकत जा, तूच गैबाणी करती या. आता काय बोलावं, मामाच्या पुढं तर मी जास्त बोलू शकत नाही. जे आहे ती माझी बाजू मांडू शकते, त्यांची काय चूक आहे ती सांगू शकते. पण त्यांनी ठाम असं सांगितलंच तू असंच कर, तर मला करणं भागच आहे. आणि एक मेन गोष्ट म्हणजे ह्या माझ्या मामामुळंच माझं लग्न झालं आहे. मामाने सगळं जमवून करून दिलं तर त्यामुळं मी तिथनं बी म्हणत होते मी जाते पुण्याला, तर राहू दे माझी मी करून दिलंय ना, तुला तिथं पाठवणार तेव्हाच तू इथनं जा, पण तुला पुण्याला जायचं असेल तिथनं पुन्हा तू नवऱ्याच्या घरनं जा म्हणून सांगितलं. आणि मी मामाकडे आली नसती, मस्त माहेरलाच गेली असती गावाकडे शेटपळला. पण तिथं आई अण्णा नसल्यामुळं नाईला जाणं मी इकडं आले. आणि त्या टेन्शनमध्ये मलाच कळलं नाही, पंढरपूरपर्यंत गेली, आई अण्णा नाही ती, त्यांना बी फोन केला नाही मी असं असं झालं आहे काय. पुन्हा इथं आल्यावर 4 दिवसानं सविस्तर सांगितलं केलं. चालू आहे मामाचं त्यांचं बोलणं. ही सगळ्याच गोष्टी काय मी सांगू शकत नाही, काय झालंय काय नाही. जाऊ द्या, कोण काय म्हणतंय कोण काय नाही. दिसतंय काय जणांसनी जे होतंय समोरासमोर दिसतंय, जे डोळ्याच्या पाठीमागं होतंय ती राहतंय. आणि तसंच काय बी असतं या. नवऱ्यानं जी समोर केलंय ती सगळ्यांना दिसतंय, जी नवरा दाखवते ती सगळ्यांना दिसतंय. पण ज्याच्या पाठीमागं काय आहे काय नाही ती फक्त माझ्या मनाला माहिती. त्याच्यामुळं माझं मन एकदम खचून जातंय. आणि नाही, एकदाच नवऱ्यानं आता एवढी वेळ जाऊन येऊन सुद्धा नवऱ्यानं ऐकलं नाही, मामाचं ऐकलं नाही, मामाच्या शब्दाला मान दिला नाही. आणि तुम्हीच मामा आहे म्हणून काल ह्या मामाला फोन करते ते का.
ही मामा नाहीत आता, तुम्ही मामा आहे म्हणून तुम्हाला फोन करतो. ह्याच्या आधी कधीच फोन केला नाही त्याने त्या मामाला बरं का. मी तिथं असताना सुद्धा कधी केला नाही. मलाच बोलू वाटलं तर माझ्याकडे नंबर आहे, मी त्या मामांना फोन करायचे. आणि आताच ह्यांना बरं ह्या मामाचं ध्यान आलं. आलती हिथं तिची चुकी हाय, लावली हाकलून, एवढं सांगायला फोन केलता. आणि मामा काय म्हणतात, त्यांचं त्यांना त्रास होतोय त्याच्यामुळं त्यांनी मला फोन केलता. त्रास होतोय काय नाही होत मला माहीत नाही. पोरगी माझी तिथं काम करू लागती, पुरी कोण माझ्या काम करून घेतात. आणि अजून वरनं सांगते तर तिला लय करू वाटतंय, धुणं धुवू वाटतंय म्हणून तिलाच धुवायला लावलं. तुम्ही काय करताय काय नाही, आमच्या काय पाठीला डोळा आहेत का? तुम्ही ह्याच्या अगोदर जी माझ्यासोबत वागलाय तीच डोक्यात विचार घेऊन मी तसंच बोलणार ना. मग मला काय माहिती तुम्ही काय वागताय माझ्या डोळ्याच्या पाठीमागं. माझ्याबद्दल कोणाला खोटं नाटं सांगताय काय 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 करताय. तिथं राहून मी भाकरी करत होती स्वयंपाक शिल्लक, तर शेजा पाजाऱ्यासनी जाऊन काय सांगितलं की स्वयंपाक करत नाही बायको, बायको जेवाय देत नाही म्हणून शेजा पाजाऱ्यात जाऊन खात होतं. आणि आता आता भाकरी करून खात होतं. माझी मी समर्थ आहे, मला बायकोची गरज नाही म्हणून आता सांगतात. म्हणजे ह्याच्यावरूनच ओळखायचं की माणूस किती दुईतोंडी आहे. ह्या माणसाला किंमत नाहीच बायकोची, नाही ती नाही, पण जास्त ओव्हर ॲक्टिंग किती करायची. मला भाकरी येते त्या, मला हे होतंय. मग तुम्ही काय करता? मला म्हणलं ना माझ्या ईर्ष्यू मला हिनवत होती, खिजवत होती, इकडे जात होती तिकडे जात होती. तुम्ही बी माझ्या ईर्ष्यू दाखवताय की मला भाकरी येते ते म्हणून. तुम्ही बी माझ्या ईर्ष्यू दाखवताय मला भाकरी येते आणि मला तुझी गरज नाही असं. मग मीच प्रत्येक वेळेस गरज दाखवायची का? जग काय म्हणतंय, लोक काय म्हणते ती ह्याच्याकडे ध्यान देऊन का? मी बाई आहे म्हणून मला सगळी नावं ठेवणार. तुम्ही गडी आहे, तुमचं काय चुकतच नाही. बरोबर आहे, तुमचं कधी काय चुकलंच नाही. तुमचं इथून पुढं पण कधी काय चुकणार नाही. जे काय चुकतंय ते माझंच चुकतंय. आणि प्रत्येक वेळेस माफी मॅच मागायची, कमीपणा मॅच घ्यायचा, आणि माझ्या माणसांचा अपमान पण तुमच्याकडून मॅच करून घ्यायचा. जर ह्यांची कोण नातेवाईक आली असती, ह्यांचं मामा आला असतं, मी जर त्यांना काय म्हणलं असतं, मला घरात घालून ठुकली असती का नसती? तुम्ही सांगा. अजून वरनं ही जग मलाच म्हणतंय ही लय शहाणी आहे, ही लय अतिशहाणी आहे. म्हणजे कसं वागावं, मी कसं वागावं सांगा तुम्हीच आता. माझं चुकतंय, किती जरी काय जरी केलं, चांगलं वागलं काय केलं तरी माझं चुकतंय. एवढा मला मनस्ताप देऊन करून मी तिथंच राहिली, नवऱ्याचा मार खाऊन तिथंच राहिली. शेवटी नवऱ्यानं मला हाकलून दिलं, हे केलं, दारा ओढलं. तेव्हा पुन्हा मी आली तर तेव्हा बी मी चुकीचीच ठरली. त्यांची चूक कुणालाच दिसत नाही. बायकोला भरल्या धरल्या घरातनं, लक्ष्मी घरातनं हाकलून द्यायची, त्यांची चूक कधीच कुणाला दिसली नाही ना अजून बी दिसणार नाही. माझीच चुकी दिसते सगळ्यांना. मी चुकीचं वागते, माझंच चुकतंय, मी शान खाते, मीच माती खाते. ती तर अन्न खात्यात आहे ना, ती हुशार आहे तर मेंदूला. आमच्याच मेंदू परिणाम झालाय. आमच्याच मेंदूत ती म्हणते ती का नाही काय कांदा बटाटे भरले ती. ही हुशार माणूस आहे ते एकदम. कसं वागायचं सांगा तुम्ही. माझ्या मामाचा एवढा अपमान केला. मी माझा अपमान सहन करू शकते, पण माझ्या मामाचा सुद्धा त्यांनी अपमान केला. तिथं येऊन करून बॅग इथं टेकवायची नाही, इथनं घेऊन जायचं तिला. म्हणजे त्यांची बोलायची भाषा बघितली का? मला सगळी म्हणते ती हिचा आवाज चढतोय, हिचा. माझ्या माणसाबद्दल जर ह्यांनी वाईट काय केलं तर माझा आवाज चढणार, बरोबरच चढणार की. ह्यांच्या जर माणसाला कुणाला कोण काय म्हणलं असतं, काट्या कुऱ्हाडी घेऊन अंगावर गेलं असतं की मारायला. आम्ही बाई आहे, आम्ही गप्प बसून रागानं तेवढंच वाटावाटा करू.